1 मे 2025 पासून नांदुरा शहरामध्ये स्मार्ट मीटर लावले गेलेत. त्यामध्ये शांतीनगर, गैवीनगर, हेलगेनगर, त्यानंतर खुदावंतपूर या भागामध्ये स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे. त्यानंतर स्मार्ट मीटर लावणे हे बंधनकारक नाही, ही माहिती आपण वेळोवेळी युट्यूबच्या माध्यमातून, विविध प्रसार माध्यमातून 20 ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट मीटरच्या आपण काही विरोधात नाही आहे, परंतु स्मार्ट मीटर मध्ये जे काही स्मार्टनेस या कंपनीने दाखवलेले आहेत त्याबाबत ते फेल झाले असं मी म्हणतो. कारण शांतीनगर, गैवीनगर मध्ये जे काही मीटर लावले त्यावेळेस त्या लोकांनी काय सांगितलं होतं, हे मीटर ऑनलाईन रिडिंग घेते, यामध्ये काही फॉल्ट झाला तर ती कंपनीला ऑनलाईन करते, लगेच कंपनी वीज वितरणला कळवते आणि कर्मचारी येऊन तुमचा तो फॉल्ट जो आहे तो दुरुस्त करतात. 1 मेला शांतीनगर मध्ये मीटर लागले, त्यातील एका 20 ग्राहकाचे मीटर 7 मेला जळाले. मग जर यांना जर ऑनलाईन त्या गोष्टीची माहिती मिळत असेल तर 7 मे पासून आजपर्यंत 19 जून आहे, अजूनही त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. असो, त्यानंतर हे मीटर लावण्याच्या कामामध्ये अडचणी आल्या, कारण नागरिक जागरूक झाला हक्काप्रती की आपल्याला हक्क आहे मीटर निवडूचा. मग याविषयी मला भेटायला जीनस कंपनीचे काही प्रतिनिधी आले होते, त्यांच्या ठेकेदारांचे फोन आले होते. त्यांना मी हात जोडून एकच सांगितलं की तुमच्या मीटरचं जे स्मार्टनेस तुम्ही बोलले ते सिद्ध करून दाखवा. आणि दुसरी गोष्ट, जुन्या मीटर प्रमाणे पल्स युनिट या मीटर मध्ये घेतल्या जातात काय, या गोष्टीचा सुद्धा आम्हाला डेमो करून दाखवा. मग ही गोष्ट वरिष्ठ स्तरावर गेली. त्यानंतर आज नांदुरा शहरामध्ये एक मीटिंग आयोजित केली होती उपविभागीय वीज वितरण कार्यालयामध्ये, ज्यामध्ये कार्यकारी अभियंता तायडे साहेब हजर होते, जीनस कंपनीचे प्रतिनिधी हजर होते आणि मी ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करतो ते आमचे वीज वितरणचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ खंडागळे हे हजर होते. त्याचा देखील व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे. शिंदे सेनेचे, नांदुरा शिंदे सेनेचे शहर प्रमुख अनिल भाऊ जांगळे हे सुद्धा यामध्ये आता सहभागी झालेले आहे, हे सुद्धा आज ते मीटिंगला हजर होते. तर त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम जे काही तिथं जे बोलले गेलं त्याचा सारांश मी आपल्या समोर सादर करतो. इथं नांदुरा शहरात स्मार्ट मीटर तथा टीओडी मीटर बसवण्याबाबत कार्यवाही सुरू झाली होती. त्या संदर्भात महावितरण नांदुरा कार्यालय इथे कार्यकारी अभियंता श्री तायडे साहेब मलकापूर यांच्या उपस्थितीत वीज वितरण, वीज ग्राहक हितार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. म्हणजे जी कार्यवाही सुरू झाली होती मीटर लावण्याची ती आपण बंद करायला लावली. त्यामध्ये आलेल्या अडचणीमुळे यांनी ती दखल घेतली आणि आजची मीटिंग आयोजित केली ग्राहकांच्या हितार्थ. त्या बैठकीला सदर स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत महावितरणला अधिकार आहेत किंवा नाही हाच विषय आम्ही रेटून धरला, मी, अनिल भाऊंनी आणि प्रमोद भाऊंनी. परंतु कार्यकारी अभियंता मलकापूर यांनी सदर बाबीचा कायदेशीर आधार यावर बोलण्यास असमर्थता दर्शवली. आता ते असमर्थ आहेत की ते बोलू इच्छित नाही हे आम्हाला तिथं वातावरणावरून समजून आलं होतं. आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलू आणि आमचे जे काही लिगल जे वकील असतात ते तुम्हाला याबद्दल सांगतील. त्यानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करू असं म्हटलं. मग यामध्ये जर वीज वितरणचे कार्यकारी अभियंता या पदावर असलेले जबाबदार अधिकारी सुद्धा कायदेशीर बाबींबाबत अनभिज्ञ आहे अथवा त्यांना माहिती नाही किंवा आम्ही जो मुद्दा मांडला ग्राहक अधिकाराचा तो बरोबर असल्यामुळे ते बोलू इच्छित नाही, कारण असतो ना दबाव, जरी ते अधिकारी असले तरी त्यांच्यावरही दबाव असतो. हा फार मोठा गंभीर प्रश्न आता यात निर्माण झालेला आहे. परंतु मग यामध्ये ग्राहकाच्या हक्काचे हनन होत आहे आणि ग्राहक याच्यामध्ये काय म्हणतो आपण तो पिळवणूक होत आहे ग्राहकाची. आता आम्ही डेमो मागितला होता, आता डेमोची गरज नाही आहे, कारण 1 मेला बसवलेल्या मीटरचे आता बिल आले आहेत. गैबीनगर भागात, शांतीनगर भागात या सर्व भागांमध्ये बिल आलेले आहेत. ते बिल किती वाढून आले याच्यावरून आता आम्हाला डेमोची गरज नाही आली. मागच्या महिन्याचं बिल आणि या महिन्याचं बिल यात किती तफावत आहे हे आता वीज वितरणनीच करावं आणि वीज ग्राहकांचा जो हक्क आहे मीटर निवडीबाबत याविषयी त्यांना त्यांच्या अधिकाराबद्दल त्यांच्या माहित न करता जे जीनस कंपनीचे लोक ते मीटर बदलवतात ती गोष्ट पूर्णपणे थांबवावी